कात्रज देहू बाह्यवळण मार्गावर किवळे येथे सोमवारी सायंकाळी एक अवाढव्य होर्डिंग जमिनीवर कोसळला होता। या दुर्घटनेत 5 लोकांचा जागीच मृत्यू झाला तर तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या संपूर्ण घटनेचा ग्राउंड रिपोर्ट घेतलाय आमचे प्रतिनिधी समीर शेख व कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी। अचानक आलेला वादळी वारा आणि पाऊस यांच्या संपर्कात आल्याने हे अवाढव्य होर्डिंग जमिनीवर कोसळले तर संबंधित या दुर्घटनेला घेऊन रावेत पोलिसांनी कोणाकोणावर गुन्हे दाखल केलेत याबद्दलची विशेष माहिती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी सांगितले। या संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे। गवारे साहेब, काय सांगाल, काय आहे इथली परिस्थिती आणि या संबंधित कोणावरती कारवाई करण्यात आलेली आहे का? ह्या होर्डिंग्स हे जे आहे हे कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आली नव्हती। त्याच्या अनुषंगाने ज्याच्या जागेमध्ये होर्डिंग्ज आहेत ते जागा मालक ज्यांनी होर्डिंग तयार केलं तो आणि ज्यांना त्यांनी भाड्याने दिलं होतं कॉन्ट्रॅक्टवरती असे 3 जण प्लस आता ज्या कंपनीच्या याच्यावर जाहिरात होती अशा पणवर आपण कारवाई करणार आहोत। तर आता पंचनाम्याचा पार्ट चालू आहे, त्याच्याबरोबर याच्या होर्डिंग्जवरती जाहिरात कुठली होती याचा आपण शोध घेत आहोत। 4 महिला आणि 1 पुरुष मयत आहेत, 2 पुरुष आणि 1 महिला जखमी आहेत। घडलेल्या या दुर्घटनेची परिस्थिती पाहून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले। पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शहराची व्याप्ती 181 स्क्वेअर किलोमीटर असून शहरातील अनधिकृत टपऱ्यांवर यापूर्वी ही कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईला प्रक्रिया आहे तर महानगरपालिकेच्या वतीने यापूर्वी अशा अनधिकृत कामांवर कारवाई करण्यात आली होती। आता या संपूर्ण प्रकरणाची परिस्थिती पाहून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असंही ते म्हणाले। सध्या आम्ही देहू भागातील कात्रज देहू बाह्य वळण मार्गाच्या परिसरामध्ये आहोत आणि आपण पाहू शकता की माझ्या पाठीमागे जे आहे या ठिकाणी जे रावेतचे जे पोलीस कर्मचारी आहे ते या होर्डिंगचा स्पॉट पंचनामा करत आहे। काल सायंकाळी वादळी वाऱ्याच्या संपर्कात आल्याने हे जे अवाढव्य होर्डिंग आहे हे होर्डिंग जमिनीवरती कोसळलं आणि या होर्डिंग खाली जे लोक आहेत ते त्यांचा या ठिकाणी मृत्यू झालेला होता। सदरच्या ठिकाणी या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस प्रशासन या जखमींच्या मदतीसाठी धावून आले आणि त्यानंतर या जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। सध्या या दुर्घटनेमध्ये 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 3 लोक जे आहेत ते जखमी आहेत, त्यांच्यावरती जे आहे खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। खरं पाहता एवढं अवाढव्य होर्डिंग या ठिकाणी उभारण्यात आलं होतं ज्याच्यावरती अनेक वर्षांपासून राजकीय पुढाऱ्यांचे, जवळजवळ सर्वच राजकीय नेत्यांचे जे आहेत बॅनर्स, कटआउट, शुभेच्छांचे जे वेगवेगळे जे जाहिराती असतात त्या जाहिराती देखील करण्यात आल्या होत्या, पण कोणीही या गोष्टीची शहानिशा केली नाही की या अवाढव्य होर्डिंगला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने परमिशन दिलेली आहे किंवा नाही। सध्या शासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारच्या मदतीचं जे आहे आवाहन, कुठल्याही प्रकारच्या मदतीची सूचना ही करण्यात आलेली नाही आहे। पण आता हेच पाहायचं आहे की संबंधित ह्या होर्डिंगचे जे पाठीराखे आहेत ज्यांनी अशा अवाढव्य होर्डिंगला अनुमती दिली आहे तर यांच्यावरती प्रशासन काय कारवाई करत आहे। कॅमेरामन भानुदास हिवराळेसह समीर शेख, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।